गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी लक्ष्मण पवार स्वतः पोलीस स्थानकात हजर झाले। यावेळी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा दावा पवार यांनी केलाय। तसंच या प्रकरणी आपण जामीन घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मला फक्त शासनाकडे एकच विनंती आहे, मी सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मी शासनाकडे विनंती करणार नाहीये, मी दाद मागणार नाहीये, मी त्याला म्हणणार नाही मला मदत करा। जो काही न्याय निवाडा आहे तो न्याय निवाडा व्हायलाच पाहिजे। मी आता पोलीस स्टेशनला चाललो आहे, माझ्या पक्षात सगळ्यांनी शांत राहावे आणि फक्त एकच विनंती आहे, जोपर्यंत या माझ्यावर गुन्हा खोटा गुन्हा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत त्या लोकांना जोपर्यंत त्यांना जोपर्यंत त्याची शिक्षा भेटत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही। मी नंतर सत्याग्रह करेल किंवा काय करेल, मी जेलमध्ये राहून देणार। बाजीराव मस्तानी या चित्रपटानंतर पुण्यातील शनिवार वाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे। 2016 साली पर्यटकांची संख्या 3 लाखांनी वाढून 12 लाख इतकी झाली आहे। यामध्ये फक्त भारतीयच नाही तर विदेशी पर्यटकांचाही मोठा समावेश आहे। रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट डिसेंबर 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता। बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेम कहाणी या चित्रपटातून उलगडण्यात आली होती। या चित्रपटात दाखवलेला शनिवार वाडा बघण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असल्याचं चित्र आहे। एअर इंडियानं 57 वजनदार हवाई सुंदरांसह केबिन क्रूमधील काही जणांना जमिनीवर आणलंय। मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं एअर इंडियानं हा निर्णय घेतलाय। ज्या केबिन क्रूमधील हवाई सुंदरींचं वजन जास्त होतं त्यांना वजन कमी करण्यासाठी मुभा देण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडनं कोणतीही हालचाल न झाल्यामुळे एअर इंडियानं अखेर मागच्या महिन्यात त्यांची उचलबांगणी केली। या वजनदार हवाई सुंदरींची ग्राउंड स्टाफमध्ये तात्पुरती बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांनी लवकरात लवकर वजन कमी केल्यास त्यांना पुन्हा नियुक्त करण्यात येईल। मात्र यामुळे त्यांच्या पगारात 35 ते 50 हजारांचा तोटा झालाय। एक दूजे के लिए या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि त्यांचे पती अनिल विरवानी यांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेस्ट कंपनीनं त्यांच्यावर 49 लाख रुपयांची वीज चोरी असल्याचा आरोप केलाय। वरळीतल्या स्टर्लिंग सी फेस अपार्टमेंटमध्ये रती अग्निहोत्री यांचं वास्तव्य आहे।